सिरोंचा येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरी यांनी भूषवले, तर उद्घाटक म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या आणि सिनेट सदस्या तनुश्रीताई अत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, शहर अध्यक्ष रवी सुलताना तसेच रमेश मानेम आणि रमेश पोटलला उपस्थित होते। या महिला मेळाव्यात तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी, महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिरोंचा यांच्या वतीने अधिकारी वैशाली कोल्हे आणि त्यांच्या टीमने अतोनात परिश्रम घेतले। महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सामाजिक जागरूकतेसाठी हा मेळावा उपयुक्त ठरल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली। 13/10/2025 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सिरोंचा अंतर्गत तालुकास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले तनुश्रीताई अत्राम, सिनेट सदस्य व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आणि त्याचबरोबर माझ्या सगळे कर्मचारी, परिवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविकाताई व माझ्या मदतनीसताई आणि सर्व गावातील महिला, माझ्या बहिणी सर्व आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तर या माध्यमातून आपल्याला या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरिता बेटी बचाव बेटी पढाओ व महिलांचे आरोग्य पोषण, महिलांकरिता असलेले कायदे, कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी शासनाच्या महिलाविषयी विविध योजना या विचारांशी देवाणघेवाण करण्याची इथे आयोजित केलेले आहे। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।